हॅलो फार्मासिस्ट, आज आपण डिस्कस करणार आहोत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल म्हणजेच राष्ट्रीय जैविक संस्थांमध्ये फार्मासिस्टसाठी वॅकन्सीज आलेल्या आहेत. तर त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर फर्स्टली तुम्ही इथे बघू शकता की 3-4 पोस्ट आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या 3 ज्या आहेत त्याच्यासाठी फार्मासिस्ट एलिजिबल आहेत. बघा तुम्ही बघू शकता की फर्स्ट तरी कोणत्या आहेत. वैज्ञानिक ग्रेड 1 that is the सायंटिस्ट ग्रेड 1, देन वैज्ञानिक ग्रेड 2, सायंटिस्ट ग्रेड 2 आणि कनिष्ठ वैज्ञानिक म्हणजे ज्युनियर सायंटिस्ट. तर ह्या 3 पोस्टसाठी तुमचे फार्मासिस्ट एलिजिबल असतील. तर त्याबद्दल आपण डिस्कस करूया. तर फर्स्ट आहे सायंटिस्ट ग्रेड 1मध्ये. त्याच्यासाठी नंबर ऑफ पोस्ट आहेत 1 आणि त्याच्यासाठी जे पे स्केल आहे ते काय आहे तुमचं 1,23,100 ते 2,15,900 आणि त्याच्यासाठी जे एज लिमिट आहे ते काय 50 वर्ष आहे. त्याच्यानंतर सायंटिस्ट ग्रेड 2साठी पोस्ट आहेत 2 आणि जे पे स्केल आहे ते काय 78,800 ते 2,09,200 आणि जे तुमचं एज लिमिट आहे ते काय 45 वर्ष असेल. आणि तिसरी पोस्ट आहे जी ज्युनियर सायंटिस्ट, त्याच्यासाठी नंबर ऑफ पोस्ट आहेत 2 आणि जे पे स्केल आहे ते काय 44,900 टू 1,42,400 आणि एज लिमिट आहे ते 30 आहे, 30 इयर्स आहे. अशा टोटल तुम्हाला 5 पोस्ट आहेत फार्मासिस्टच्या. तर आता ह्याच्यामध्ये आपण बघूया की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. तर तुम्ही बघू शकता फर्स्ट पोस्ट जे आहे सायंटिस्ट ग्रेड 1साठी काय रिक्वायरमेंट आहे. तर तुम्ही बघू शकता की जे MBBS वगैरे जे स्टुडंट आहेत ते पण तिथे एलिजिबल आहेत. पण आपण फार्मासिस्टमध्ये बघूया. तर इथे तुम्ही बघू शकता की M.Pharm इन फार्माकोलॉजी स्टुडंट अप्लाय करू शकतात सायंटिस्ट ग्रेड 1 पोस्टसाठी. आणि त्याच्यासोबतच इथे तुम्हाला रिक्वायर्ड आहे की 10 इयर्स एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे. 10 इयर्स एक्सपिरियन्स रिक्वायर्ड. त्याच्यानंतर सेकंड पोस्ट जी आहे तुमची सायंटिस्ट ग्रेड 2 ह्याच्यासाठी बघू शकता तुम्ही. तर जे तुमचे M.Pharm आहेत, M.Pharm इन मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, त्याच्यासोबतच फार्माकोलॉजी जे आहेत M.Pharm इन फार्माकोलॉजी, तर ते काय करू शकता स्टुडंट अप्लाय करू शकतात ह्या पोस्टसाठी. त्याच्यासोबतच इथे तुम्हाला गरजेचं आहे एक्सपिरियन्स क्रायटेरिया रिक्वायर्ड आहे. तर इथे तुम्हाला एक्सपिरियन्स क्रायटेरिया आहे फार्माकोलॉजी. एक्सपिरियन्स क्रायटेरिया आहे 5 इयर्स, मिनिमम 5 इयर्सचा एक्सपिरियन्स क्रायटेरिया रिक्वायर्ड आहे. आणि जी थर्ड पोस्ट आहे तुमची ज्युनियर सायंटिस्ट, तर त्याच्यासाठी कोण स्टुडंट एलिजिबल आहेत. तर M.Pharm इन मायक्रोबायोलॉजी, त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी, याच्यासोबतच बायोकेमिस्ट्री आणि फार्माकोलॉजी. तर हे स्टुडंट अप्लाय करू शकतात. म्हणजे तुम्ही बघू शकता तिन्ही पोस्टसाठी M.Pharm इन फार्माकोलॉजी स्टुडंट अप्लाय करू शकता. आणि थर्ड जी पोस्ट आहे तर त्याच्यामध्ये जो एक्सपिरियन्स क्रायटेरिया आहे तो आहे 1 इयर्सचा आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता फर्स्ट पोस्टसाठी 10 इयर्स, सेकंड पोस्टसाठी 5 इयर्स आणि थर्ड पोस्टसाठी 1 इयरचा एक्सपिरियन्स आहे. तर हे तुम्ही बघितलं आहे एक्सपिरियन्स क्रायटेरिया. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुम्ही हा फॉर्म कसा सबमिट करणार. तर हा बघा, हा फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे. याच्यामध्ये जे दिलेलं आहे इन्फॉर्मेशन ती फिल करायची आहे. आणि त्याच्यानंतर इथे पोस्ट ॲड्रेस दिलेला आहे तुम्हाला. तर त्या पोस्ट ॲड्रेसवरती तुम्हाला लास्ट डेट आहे 23/9/2024 पर्यंत काय करायचं आहे तुम्हाला तो फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म फिल करून इथे बघा त्यांनी ॲड्रेस दिलेला आहे त्यांचा. इथे ॲड्रेस दिलेला आहे. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे तो जो फॉर्म आहे तो काय करायचा आहे पोस्ट करायचा आहे. तर ज्यांना जे M.Pharm फार्माकोलॉजी आहेत तर त्या स्टुडंटसाठी खूप चांगलं पे स्केल वगैरे आहे, तर फील करू शकता. ओके, थँक्यू.